मराठे अस्पत गावाचा रहिवासी असून आमच्या गलीत गटारीचं काम चालू असताना ही जी गटारचं काम चालू होतं ही वाळू जी होती एकदम माती होती। तर ते मातीमध्ये ती भिंत न पाय ठेवता ती पडतंय। परत आम्ही ते काम बंद केलं। ग्रामपंचायतवाल्यांना सांगितलं, ग्रामसेवकांना सांगितलं, त्यांनी पण लक्ष दिलं नाही। एक दिवशी आले तो आम्ही दुरुस्त करू, हे करू, ते करू, काहीच नाही केलं। परत ते म्हणे वरचं काढू, नंतर करू, ते पण काहीच नाही केलं त्यांनी। परत जी आपली पाणी प्यायची पाईपलाईन आहे तिच्यावरही गटेर आहे। जर ती पाईपलाईन फुटली तर एक गटेरचं पाणी सगळं त्या पाईपलाईनमध्ये जाणार आहे। पाईपलाईन जर फुटली तरी गटेर फोडावं लागेल। गटेर काय दरवर्षी येते का? ही जी निधी ही दरवर्षी येत नाही, 10 वर्ष 5 वर्षात ती गटेर येते। आता ही पाईपलाईन जर फुटली तर गटेर फोडावं लागेल, तेव्हा ती पाईपलाईन वरती निघालं साहेब। तर मी ग्रामपंचायतीला एकच सांगतोय, तरतडीची विनंती आमची, तर ही गटेर जी आहे हिचं काम क्लिअर करा, आम्हाला क्वालिटी दाखवा कामाची। तर मी त्यांना बोला जातात माझ्यावर, पण ते सांगता समजून सांगता, असं सांगता तसं सांगता। 3-4 वेळेस त्यांना सांगितलं पण कामात त्यांनी क्वालिटी दाखवलेली नाही। पूर्ण मातीचा वापर केलेला आहे। परत ही जी फरची ठेवली, फरचीमध्ये ती घराची स्टाईल येते साहेब, ती ठेवलेली फरची जाड फरची द्यायला पाहिजे ना। वरती जर कधी वजन पडलं, ट्रॅक्टर भरून चाललेलं, ट्रॅक्टर डायरेक्ट पलटी होऊन जाईल, गटरीमध्ये अटकून जाईल ते। तर माझं एकच सांगणं आहे ग्रामपंचायतवाल्यांना आणि सरपंच साहेबांना आणि ग्रामसेवक आप्पांना, तर हे जे काम आहे हे दुरुस्त करा आणि थोडं लोकांना चांगला मार्गदर्शन करा, कामाची क्वालिटी दाखवा लोकांना। काय वाटतं आपल्याला काम निष्कृत तऱ्हेचं होत आहे? मीच तर खूपच सगळं म्हणजे कामच फोडली साहेब, कारण हे मातीमध्ये काम वापरलेलं काम आहे। रेती कुठली काय सांगते? रेती खापरी नदीची, आमच्या गावाजवळची खापरी नदी, तिथली सगळी वाळू वापरलेली आहे त्यांनी। वाळू नाही म्हणतात तिला, आमच्याकडे माती म्हणतात, हिला वाळू नाही म्हटली जात। पुढचं पाऊल काय असणार आहे आपलं? आम्ही आता BDO साहेबांजवळ जाणार आहे आणि तिथं आम्ही उपोषणाला बसणार आहे। आम्हाला कामाची क्वालिटी नाही भेटली तर आम्ही BDO साहेबांना भेटणार आहे आणि तिथं आम्ही BDO साहेबांजवळ ही मागणी करणार आहे, आम्हाला कामाची क्वालिटी दाखवा असं।